शेंदुर्णीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. सजवलेल्या रथातून संपूर्ण शेंदुर्णी शहरातून मोठ्या उत्साहात भीम गीते गाऊन काढण्यात आली मिरवणूक. महामानवाच्या मिरवणुकीमध्ये शेंदुर्णी शहरातील सर्व समाजाचे लोक, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते होते उपस्थित. ही बातमी आहे शेंदुर्णी येथून राहुल सपकाळे यांच्याकडून. युगप्रवर्तक, युगपुरुष, सिम्बल ऑफ नॉलेज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर या महामानवांची 135वी जयंती जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी शहरात बौद्ध समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सोहळा खऱ्या अर्थाने 14 एप्रिल असल्यामुळे संपूर्ण जगभरात एकाच वेळेत जयंती साजरी केली जाते. परंतु काही ठिकाणी 30 एप्रिलपर्यंत जयंती साजरी केल्या जातात. अशीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शेंदुर्णी शहरात बौद्ध समाज बांधवांनी दिनांक 24 एप्रिल वार शुक्रवार रोजी मोठ्या आनंदात साजरी केली. सकाळी ध्वजारोहण करून उपस्थित प्रमुख मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. दुपारी 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करून जय भीमचे नारे, संविधानाचे नारे तसेच महापुरुषांच्या नावाने जयघोष करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, चेअरमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष संजय गरुड, लोकनियुक्त नगराध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल, माजी नगराध्यक्ष शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, अमृत बापू खलसे, दादासाहेब रामचंद्र निकम गुरुजी, उत्तम दादा थोरात, सामाजिक कार्यकर्ते, सिद्धूभाऊ लोणिया, सामाजिक कार्यकर्ते, शांताराम बापू, माजी सरपंच, उज्ज्वलाताई काशीद गरुड, सागर गरुड, शरद बारी आदी उपस्थित होते. मिरवणूक समाप्तीनंतर सामाजिक प्रबोधनाचा दणदणीत कार्यक्रम भीमशाहीर विकास राजा पार्टी नागपूर, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका धम्मज्योती शिंदे पार्टी मुंबई यांनी पार पाडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष समाधान निकम, उपाध्यक्ष राजरत्न निकम, सचिव संदीप निकम, सहसचिव गुलाब बाविस्कर, कोषाध्यक्ष सारीपुत्त निकम, बौद्ध पंचायतीचे अध्यक्ष देविदास निकम, सल्लागार अविनाश निकम, पुतळा समिती अध्यक्ष सहदेव निकम, उपाध्यक्ष पापू गायकवाड, पुतळा समिती सचिव तथा दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे विद्रोही जामनेर तालुका प्रतिनिधी पत्रकार राहुल सपकाळे, खजिनदार उज्ज्वल निकम, उपखजिनदार आकाश बाविस्कर, शरद निकम, भीमराव बोराडे, रवी निकम, अमोल दांडगे, विक्रम वाघ, दीपक उशे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, गौतम नगर, नागसेन नगर, सम्राट अशोक नगर, शाहू नगर, मिलिंद नगर यांनी सहकार्य केलं. या भव्य दिव्य जयंती सोहळ्याला पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद काठोरे या भव्य दिव्य जयंती सोहळ्याला पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद कोठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे, उपनिरीक्षक भरत दाते, उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासह बंदोबस्त करण्यात आला होता. अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.